नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये पाहायला मिळणार आहे. नंदिनी कामवाल्या बाईला म्हणत असते, माझ्या रूममध्ये एक आनंद निवास नावाची एक फाईल आहे, ती फाईल तुम्ही घेऊन या. आणि त्यानंतर ती रूममध्ये जाऊन ती फाईल आणत असते. पण त्या फाईलच्या खाली डिवोर्सचे पेपर्स असतात आणि ते पेपर्स तसेच घेऊन ती कामवाली बाई खाली जाते. तर ती फक्त वरचं नाव वाचते आणि तशीच फाईल उचलते आणि ती खाली घेऊन जाते. जीवा फोनवरती बोलत असतो आणि त्याचं सुद्धा लक्ष त्या फाईलकडे जात नाही आणि ती फाईल जीवाच्या समोरून ती कामवाली बाई खाली घेऊन जात असते. तर इकडे पार्थ मात्र खूप काव्याचा विचार करत असतो. तो काव्याचा सतत विचार करत असतो आणि तो स्वतःला समजावून सांगतो की आता काव्या माझ्या आयुष्यात नाही आहेत आणि त्यांची सवय मला मोडायला हवी. त्यांची सवय नसलेलीच बरी आणि ही गोष्ट मला आईला सांगायला हवी. ही गोष्ट जर मी आईला सांगितलं तर माझं मनही मोकळं होईल आणि आता हीच वेळ आहे, मी आईला हे सगळं काही सांगून टाकेल. स्वतःलाच आरशात पाहतो तर इथे मानिनी डायनिंग टेबलवरती बसलेली असते आणि ती तिचं काम करत असते. कामवाली बाई फाईल हातामध्ये घेऊन येतच असते आणि ती फाईल ती डायरेक्ट आणून माननीच्या हातामध्ये देणार आहे. माननीजवळ ती हळूहळू करत येते आणि डायरेक्ट माननीला म्हणते, हे घ्या ताई, निवासची फाईल. आणि ती फाईल घेऊन माननी ती फाईल चेक करत असते आणि काय आहे ह्या फाईलमध्ये ती पाहत असते. तर त्यानंतर खाली डिवोर्स पेपर असतात आणि अचानक लक्ष माननीचं त्या डिवोर्स पेपरवरती जातं. तर आता हे कळाल्यानंतर माननीची अवस्था काय होईल आणि माननी हे डिवोर्स थांबवू शकेल का? काय वाटतं कमेंटमध्ये सांगा.